बाबा खूप बोर होतंय, काहीतरी नवीन फ्रेश ऑर्डर करा ना. माझ्याकडे एक सरप्राईज आहे. स्वाद गोकुळचा आस्वाद परंपरेचा गोडवा नात्याचा गारवा आनंदाचा गोकुळ आईस्क्रीम सोबती प्रत्येक क्षणाचा गोकुळ आईस्क्रीम. भारताची जनगणना 2027चा पहिला टप्पा महाराष्ट्रामध्ये 1 मे 2026 ते 15 जून 2026 या कालावधीमध्ये घरगणना यादीच्या स्वरूपात सुरू होणार आहे. त्यामध्ये 1 मे ते 15 मे या कालावधीत सेल्फ इन्युमरेशन म्हणजे स्वगणना आणि 16 मे ते 14 जून या कालावधीमध्ये प्रत्यक्ष घरोघरी जाऊन आमचे प्रगणक जनगणनेचं कामकाज करतील, घरगणनेचं कामकाज करतील. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये कोल्हापूर आणि इचलकरंजी महानगरपालिका वगळून सर्व नगरपालिका आणि सर्व तालुके, सर्व ग्रामीण भाग याकरता जिल्हाधिकारी यांची प्रधान जनगणना अधिकारी म्हणून नियुक्ती झालेली आहे आणि माझी जिल्हा जनगणना अधिकारी म्हणून नियुक्ती आहे. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये 12 तालुके आणि 13 नगरपालिका असे एकूण 25 चार्ज ऑफिसर्स आहेत आणि या 25 चार्जेसमध्ये मिळून 4,999 इतके हाऊस लिस्टिंग ब्लॉक्स म्हणजे घराचे 180 ते 200 घराचा एक ब्लॉक तयार केला जातो, असे 4,999 ब्लॉक्स आहेत. याकरता कोल्हापूर जिल्ह्यामध्ये जवळपास 7,000 अधिकारी आणि कर्मचारी कामकाज करणार आहेत. या सर्व अधिकाऱ्यांचं टप्प्याटप्प्याने प्रशिक्षणाची कार्यवाही देखील चालू आहे. घरगणना करणाऱ्या प्रत्यक्ष काम करणारे जे आमचे प्रगणक आणि सुपरवायझर आहेत त्यांचं प्रशिक्षण 27 एप्रिलपासून 8 मेपर्यंत पूर्ण होईल आणि हे सर्व लोक 16 मेपासून घरोघरी जाऊन जनगणना करतील. या सर्व प्रगणकांना नागरिकांनी सहकार्य करावं. एकूण 34 प्रश्नांची प्रश्नावली आहे. यापैकी कुठलीही माहिती ही उघड केली जाणार नाही, व्यक्तिगत माहिती. ही सर्व माहिती शासनाच्या देखील कुठल्याही विभागाला उघडपणे दिली जाणार नाही. या सर्व माहितीचं एकत्रित संकलन करून येणारा जो आउटकम आहे, येणारी जी माहिती आहे त्या माहितीचा शासन विकास कामासाठी, योजना राबवण्यासाठी आणि धोरणं ठरवण्यासाठी उपयोग करणार आहे. पहिल्या टप्प्यातली जनगणना झाल्यानंतर 2027च्या फेब्रुवारी आणि मार्च या कालावधीमध्ये प्रत्यक्ष गणना जनगणनेचं कामकाज होईल आणि या सर्व कामकाजामध्ये नागरिकांनी जिल्हा प्रशासनाला आणि प्रगणकांना सहकार्य करावं, आपली खरीखुरी माहिती द्यावी अशी मी सगळ्यांना आपल्या वतीनं नम्र विनंती करतो. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र न्यूजला आजच सबस्क्राईब करा.